हा नाही आहे मग थोडं जास्त किती घे. ते लाव सगळी कोण जरा पुसव त्यामुळं होईल. दोन वेळेस न कळत तिकीट कॅन्सल झाल्याने आम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्तीचा तोटा सहन करावा लागला होता. या तोट्यामुळे कुठे ना कुठेतरी ट्रिपचं वातावरण तयार झालेलं विस्कटलं गेलं होतं. कारण त्या 1500 रुपयामध्ये आम्ही या ट्रिपमध्ये 2 वेळेचं जेवण केलं असतं. महाराष्ट्रात जशी काही दिवसापूर्वी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती, तशाच प्रकारची कर्नाटकमध्येही थाळी सुरू आहे. 5 वर्षाखाली देखील आम्ही याच ठिकाणी या थाळीचा लाभ घेतला होता आणि आज देखील सकाळच्या नाश्त्यामध्ये या थाळीचा लाभ घेण्याचा योग आला, ते पण प्रत्येकी 10 रुपयामध्ये. अशा प्रकारे आज आम्ही येऊन पोहोचलो आहोत बँगलोरमधील इस्कॉन टेम्पलवर आणि दर्शनासाठी चाललेलो आहोत. आणि हे सगळे आमचे अण्णा लोक काय हे सगळे अण्णा लोक आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी आलो होतो तिथं आणि त्यानंतर आज पुन्हा इथे येण्याचा योग आलेला आहे आमचा. हे मंदिर चांगल्यापैकी फेमस आहे. इथं मोफत प्रसाद पण असतोय, त्याचा पण लाभ घेणार आहेत आम्ही थोड्याच वेळात. ते पाहू शकता गार्डन. हा काय काय सेल्फी स्टिक ना खरेदी करा. माईक ते लावायचा कुठं माईक. हे लोक मला अशा प्रकारे सजेशन करतात आणि करत काहीच नाही. तर मी बोलायला लागलो तिसरेच बडबड करत येतं, पण मला सजेशन करायला खूप खूप काही. सचिन व घ्या इथं फोटो. हे पाहू शकता इस्कॉन मंदिराचा फ्रंट गेट. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत इस्कॉन गेटवरती. घ्या बो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इस्कॉन मंदिरात क्षण दोन क्षण भगवंताच्या नामस्मरणात मग्न असलेले भक्तगण पाहून आम्ही देखील थोडा वेळ मंदिराच्या आकर्षणात लीन झालो. कारण मंदिराची आतील बाजू सोन्याने सुवर्णक्षित केलेली होती. त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बराच वेळ निवांत घालवला, कारण आमच्या ट्रेनला वेळ होता. त्यानंतर 1 वाजायच्या वेळेस अन्नप्रसाद घेऊन आम्ही तिथून निघालो.
अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत बँगलोरवरून गोव्यासाठी. तर हे पाहत असताना आमची जनता पुढे पिशव्या घेऊन हातामध्ये चाललेली आहे आणि खूप मोठ्या उत्साहात चाललेली आहे. एकंदरीत जो काही शीन आहे आलेला सर्व प्रवासाचा तो यांना गोव्यामध्ये जाऊन घालवायचा आहे. त्यासाठी अति जास्त उत्साहित आहे. पण मित्रांनो, गोव्यासाठी जाण्यासाठी आपण किती उत्साहित आहात? हां, हो तुम्ही अध्यक्ष, गोव्यासाठी काय म्हणजे काय तुमचं म्हणणं काय आहे? जे सर्वसामान्याचं म्हणणं आहे अय नेत्र, तुझं काय म्हणणं आहे? काय हा का? अवकाशात रेंगाळलेले ढग जणू खालच्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहू इच्छित होते. असा तो दृष्टीवेधक नजारा. पुढे नारळाची उंचच उंच झाडी रेल्वे प्रवाशांना खुणावत होती. त्या रेंगाळलेल्या ढगांना ही आपल्या गर्द छायेत ओढवत होती. ठिकाणी आपण आहोत चेअरमन हाय करा चेअरमन. तुमचं काय मत येत त्याच्यावरती? आमचं काही मत नाही. राजू तिकडे राजू बिहारी करून करताय.